नमस्कार. 20 मे 2025 रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचं जाणं आपल्या सगळ्यांना हेलावून गेलं, चटका लावून गेलं. खगोलशास्त्रातील एक तेजस्वी तारा निखळला अशी भावना समाजाच्या सगळ्या स्तरातून व्यक्त करण्यात आली. 2021च्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं होतं. आज विज्ञानावर आधारित मराठी पुस्तकं आणि मनोरंजक विज्ञान कथा हे दालन त्यांच्यामुळे समृद्ध झालेलं आपण पाहतो आहोत. त्यांच्याविषयी कित्येकांनी आपल्या वैयक्तिक आठवणी देखील शेअर केल्या आणि या सगळ्यातून त्यांचा नम्रपणा, त्यांचा वक्तशीरपणा, नियोजन, नेतृत्व असे कितीतरी गुण अधोरेखित झाले. हे सगळं समोर येत असताना वाटलं किती मोठं व्यक्तिमत्व होतं नाही का हे. पण त्यांचं नेमकं मोठेपण आपल्या ध्यानात आलंय का? अनेकदा आपण खूप कीर्तिमान व्यक्तींपुढे आदराने मान झुकवतो. ते मराठी आहेत याचा आपल्याला अभिमान वाटतो, पण त्यांचं कार्य आपल्याला नीट ठाऊक असतं का? त्यांचं योगदान काय असं विचारलं तर आपल्याला नेमकं सांगता येईल? म्हणूनच वाटलं की नेमकं डॉक्टर जयंत नारळीकर यांचं मोठेपण काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी नेहमीच डोळसपणे गोष्टींकडे पाहण्यावर भर दिला. मग आपण त्यांचं कार्य डोळसपणे समजून घेणं हीच कदाचित त्यांना सार्थ भावांजली ठरेल. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया की त्यांचं संशोधन काय होतं, ज्यामुळे ते संपूर्ण जगात इतके नावाजले गेले. नारळीकर खगोलशास्त्रज्ञ होते हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत असतं, पण जगात ते ओळखले जातात ते हॉयल आणि नारळीकर सिद्धांतासाठी. तो कशाविषयी आहे हे ठाऊक आहे का? तो विश्वरचनाशास्त्राशी निगडित आहे. म्हणजे या जगाची निर्मिती कशी झाली याविषयीचा सिद्धांत त्यांनी मांडला. विश्वाच्या निर्मितीबद्दल बहुमान्यता असलेला सिद्धांत म्हणजे बिग बँग थिअरी. या सिद्धांताला नारळीकर आणि त्यांचे गुरु यांनी विरोध केला. बिग बँग थिअरीनुसार आज जगाचं वय काढण्याचं गणितही करण्यात आलंय. साधारण 8 बिलियन म्हणजे 8 अब्ज किंवा सुमारे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी एका अत्यंत घन व उष्ण बिंदूपासून विश्व उदयास आलं. पण आज अनेक ताऱ्यांचं वय यापेक्षा जास्त असल्याचं सिद्ध होतं. आणि या बिग बँग पूर्वी काय अस्तित्वात होतं हा आणि असे कितीतरी प्रश्न उरतात. याच उणिवांकडे लक्ष वेधत डॉक्टर नारळीकर म्हणतात, माझ्या मते हे विश्व अनादी आणि अनंत आहे. त्याला सुरुवात किंवा शेवट असं काही नाही. बिग बँग ही एक मांडणी आहे, पण ती अंतिम सत्य नाही. त्यांचा हा सिद्धांत स्टेडी सेट थिअरी किंवा स्थिरावस्था म्हणून ओळखला जातो. या सिद्धांतानुसार विश्व सतत विस्तारत असतं आणि त्याच वेळी नवीन पदार्थ निर्माण होत असतो. त्यामुळे एकूण घनता स्थिर असते आणि विश्वाला सुरुवात किंवा अंत नसतो. या विषयाची मांडणी त्यांच्या आधी त्यांच्या गुरूंनी म्हणजे डॉक्टर फ्रेड हॉयल यांनी केली होती. खरं तर हा विषय थोडा वादग्रस्त असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्याने म्हणजे जयंत नारळीकर यांनी तो अभ्यासासाठी घ्यावा की नाही अशी शंका डॉक्टर फ्रेड हॉयल यांच्या मनात होती. पण असं काही घडलं की नारळीकर जणू या विषयाकडे खेचले गेले. असं नेमकं काय झालं बरं? 1957च्या सुमारास गणित विषयातील पुढील शिक्षण घेण्यासाठी जयंत नारळीकर केम्ब्रिजमध्ये दाखल झाले, अर्थातच स्कॉलरशिपवर. 1958मध्ये ट्रायपॉज नावाच्या परीक्षेचा पहिला भाग आणि प्रिलिमिनरी 2 पार्ट 2 या परीक्षा त्यांनी एकाच वर्षी दिल्या. मुळात असं करणं हाच एक विक्रम होता आणि या दोन्ही परीक्षेत त्यांनी अर्थातच घवघवीत यश प्राप्त केलं. 1960 साली ते रँगलर झाले. विशेष म्हणजे त्यांचं वय तेव्हा अवघं 20 वर्षांचं होतं आणि त्यांच्या वडिलांनीही रँगलर ही पदवी मिळवली होती. पुढे त्यांनी वडिलांप्रमाणेच खगोलशास्त्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी टायसन मेडलही मिळवलं. त्यांना भारतातून टाटा शिष्यवृत्ती तर होतीच, पण तोवर कोणत्याही भारतीयाला न मिळालेली WA मिक ही स्कॉलरशिप सुद्धा त्यांनी मिळवली. ते केम्ब्रिजचे MA झाले आणि मग PhD करण्यासाठी डॉक्टर फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू लागले. 1960च्या सुमारास त्यांचंही काम सुरू झालं. 1961च्या फेब्रुवारीमध्ये हॉयल आणि राईल यांच्यामध्ये मोठा वाद उद्भवला. राईल हे केम्ब्रिजचे रेडिओ ॲस्ट्रॉनॉमर होते. त्यांनी आपल्या नवीन काही निरीक्षणातून स्टडी स्टेट थिअरी जी हॉयल यांनी मांडली होती ती बाद ठरते असं सांगितलं.
लंडनच्या रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने याविषयीचा जाहीर विवाद होईल असं ठरवलं. हॉयल यांना या सभेत स्वतःची बाजू मांडण्यासाठी 10 मिनिटं देण्यात आली होती आणि त्याची तयारी करण्यासाठी त्यांना जेमतेम 10 दिवस मिळाले. ही सगळी मांडणी करण्यात जयंत नारळीकर हॉयल यांच्या सोबत होते. पण त्यांच्या रिसर्चला सुरुवात होऊन अवघे 6 महिने झाले होते. हॉयल यांच्या अचानक लक्षात आलं की ज्या दिवशी ही जाहीर चर्चा होणार होती त्या दिवशी त्यांना पूर्वनियोजित दुसरा एक कार्यक्रमही होता. त्यांनी नारळीकरांना सांगितलं, माझ्याऐवजी तू या सभेत आपली बाजू मांड. अवघ्या 6 महिन्याच्या कालखंडात नारळीकरांनी आपल्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने आपल्या गुरुचा किती विश्वास जिंकला होता याला यापेक्षा अधिक मोठा पुरावा कुठला. तर अचानकपणे आलेली ही जबाबदारी पाहून नाही म्हटलं तरी नारळीकरांना दडपण आलं. पण त्यांच्या गुरूंच्या शब्दाने त्यांना ताकद दिली. तुझा विज्ञानावर विश्वास आहे ना, आणि आपली बाजू विज्ञानाची आहे हे तू मानतोस ना, मग भिण्याचं कारणच नाही. त्या 10 मिनिटाच्या भाषणाने नारळीकरांना संपूर्ण शास्त्रज्ञ जगतात एक भक्कम अशी ओळख मिळाली. त्यानंतर गुरुत्वाकर्षणाविषयीचे स्वतःचे सिद्धांतही नारळीकरांनी मांडले. त्यांच्या गुरुच्या जोडीने क्रांतिकारक संशोधक म्हणून ते ओळखले जाऊ लागले आणि तेव्हा ते अवघे 25 वर्षांचे होते. या सिद्धांतासाठी त्यांनी जे गणित मांडलं होतं ते समजून घेणं हे डोक्याबाहेरचं काम आहे असं अगदी मोठमोठ्या गणितज्ञांनी सुद्धा मान्य केलं आहे. अशा प्रकारच्या एका भारतीयाच्या कामाची दखल भारत सरकारनं घेणं संयुक्तिकच होतं. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आणि तेव्हा नारळीकरांचं वय 27 वर्षांचं होतं. इतक्या लहान वयात हा पुरस्कार लाभणारे भारताच्या इतिहासातले ते पहिले होते. विज्ञानातल्या आणि गणितातल्या किचकट गोष्टी कदाचित आपल्या लक्षात राहिल्या नाहीत तरी डॉक्टर जयंत नारळीकरांचा या क्षेत्रातील हा पराक्रम आपण नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे. आता त्यांच्याविषयीची आणखीन एक गंमत म्हणजे आपण साहित्यिक म्हणून त्यांचा एवढा गौरव करतो आणि अर्थात त्यांनी खरोखरच विज्ञान लोकप्रिय होईल अशी सुंदर सुंदर पुस्तकं लिहिली आहेत. पण गंमत म्हणजे त्यांचं शालेय शिक्षण हे हिंदी भाषेतून झालेलं आहे. कारण त्यांचा जन्म कोल्हापूरचा असला तरी त्यांचं बालपण बनारसला गेलं. ते जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी भारतात आले तेव्हा ठिकठिकाणी त्यांची भाषणं होऊ लागली. त्यांनी पहिल्यांदा मराठीत भाषण करताना आधी ते इंग्रजीत लिहून काढलं आणि नंतर मराठीत भाषांतर केलं. कारण मराठी बोलण्याचा पुरेसा सराव आपल्याला नाही असं त्यांना वाटत होतं. याच व्यक्तीने पुढे 50हून अधिक मराठी पुस्तकं लिहिली, तीही विज्ञान विषयक. आहे की नाही अशक्य वाटावी अशी करामत. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करणं त्यांना सगळ्यात जास्त प्रिय होतं. अनेकदा औपचारिक गोष्टी करण्यात खूप वेळ वाया जातो असं त्यांचं स्पष्ट मत होतं. म्हणजे एखादी कॉन्फरन्स असते, त्याच्या उद्घाटन समारंभाला त्या क्षेत्राबाहेरची व्यक्ती, बहुधा राजकीय, उद्घाटनासाठी बोलवली जाते आणि त्या कॉन्फरन्सशी संबंध नसलेला असा उद्घाटनाचा लांबलचक वेळ खाऊ कार्यक्रम सुरू राहतो आणि पुढे विद्वानांना मात्र बोलायला वेळच मिळत नाही. हे अर्थातच त्यांना मान्य नव्हतं. पण जेव्हा म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर ते स्टार शास्त्रज्ञ म्हणून भारत दौऱ्यावर आले तेव्हा ठिकठिकाणी त्यांनाही अनेक कार्यक्रमासाठी बोलावलं जाऊ लागलं. त्या निमित्ताने लोकांशी संपर्क होतो म्हणून ते जातही असत. असंच एकदा एका शैक्षणिक संस्थेच्या दुर्बिणीच्या उद्घाटन समारंभाला ते गेले. त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं. दुसऱ्या दिवशी एका वर्तमानपत्राच्या अग्रलेखात लिहून आलं की उद्घाटनासारख्या औपचारिक समारंभात संशोधनात गुंतलेल्या शास्त्रज्ञाने वेळ खर्च करावा हे काही योग्य नाही. ही टीका वाचल्यानंतर त्यांनी निश्चय केला की यापुढे कोणत्याही उद्घाटनाला जायचं नाही. कारण कुठलाही प्रकल्प व उपक्रम उद्घाटनाशिवाय सुरू होऊ शकतो आणि नुसतं उद्घाटन करून काय फायदा. तो प्रकल्प यशस्वी झाला की नाही हे जर आपण पाहणार नसू तर नुसतेच आरंभ सुरू ठरू. तेव्हा उद्घाटनाच्या कार्यक्रमावर त्यांनी कायमची फुल्ली मारली. क्रिटिसिझम सुद्धा गांभीर्याने स्वीकारता येणं हा सुद्धा मोठा गुण आहे नाही का. मगाशी त्यांच्या संशोधनातल्या एका मुद्द्याविषयी आपण बोललो की हे जग अनादी आणि अनंत आहे. असं म्हणताच आमची भारतीय संस्कृती हेच तर सांगते
असं लगेच म्हणण्याचा मोह आपल्याला होतोच. पण थांबा, याही विषयी जरा सविस्तर बोलूया. त्यांचे वडील जसे विद्वान होते तशीच आई सुद्धा संस्कृत पंडिता होती. त्यामुळे गीतेसारख्या तत्वज्ञानात्मक ग्रंथांचा, संस्कृत वाङ्मयाचा त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी लहानपणीच झाला होता. संस्कृत भाषेविषयी त्यांना प्रचंड ओढ होती. ते संस्कृतमध्ये बोलतही आणि लिहूनही व्यक्त होत. चक्क विडंबन काव्य सुद्धा लिहित. आता हीच गंमत बघा. ते एकदा वडिलांबरोबर कुठल्या तरी कामानिमित्त लखनौला गेले होते. तिथे त्यांना NR सेन आणि RN सेन असे 2 मित्र दिसले. ते तेव्हा रिक्षेत होते. रिक्षावाल्याने विचारलं, रिक्षा कुठे थांबवू? तेव्हा ते म्हणाले, त्या दोघांजवळ थांबव. आणि मग त्या पिता पुत्रांमध्ये संवाद झाला की जर या रिक्षावाल्याला संस्कृत येत असतं तर आपण पण गीतेतल्या अर्जुनाप्रमाणे म्हणालो असतो, सेनयोर्भयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. किंवा संस्कृतमध्ये शाब्दिक कोट्या करायचे. विद्वान सर्वत्र पूज्यते या सुभाषिताचा आधुनिक अर्थ करताना पूज्य शून्य या अर्थी घ्यायला हवं असं ते गमतीत म्हणत. पण आपल्या वेदांमध्ये, पुराणांमध्ये वैज्ञानिक तथ्य आहे का? आपल्या पूर्वजांची वैज्ञानिक प्रगती किती होती? खगोलशास्त्र मानता तर फलज्योतिषावर तुमचा किती विश्वास आहे? अशा प्रश्नांना उत्तरं देताना मात्र ते शास्त्रज्ञ म्हणूनच उत्तर देत. भारतीय संस्कृतीविषयी आणि संस्कृतविषयी आस्था असली तरी विज्ञानाला मान्य होईल असा पुरावा मिळेपर्यंत कोणतेही अवैज्ञानिक दावे मी मानणार नाही. अर्थात पुराव्याअभावी आपल्या पूर्वजांना ज्ञान होतं की नव्हतं हे सांगता येणार नाही. नव्हतंच असंही मी खात्रीने सांगू शकत नाही. उलट मी म्हणेन की या संदर्भात अधिक अभ्यास व्हावा आणि मग आपण पुराव्यानिशी हे साबित करूया. पण तोवर वृथा अभिमान बाळगण्यात काही अर्थ नाही. त्यांची ही भूमिका वैज्ञानिक आणि संतुलित म्हटली पाहिजे, नाही का? मानवाच्या कल्पनाशक्तीवर मात्र त्यांचा पूर्ण विश्वास होता. स्टोरी टेलिंग त्यांना प्रचंड आवडत असे. लहानपणापासूनच ते वेगवेगळ्या कल्पना करीत आणि गोष्टीही रचत. एकदा त्यांनी आईला सांगितलं की चंद्र हा सीतेचा भाऊ आहे. आई म्हणाली, कसं रे जयंता? तर छोट्या जयंत्याने लगेच लॉजिक दिलं, अगं सीता भूमी कन्या आणि चंद्र ही भूमीपासूनच निर्माण झाला, तो पृथ्वीचा उपग्रह. मग सीता आणि चंद्र भाऊ बहीण झाले की नाही? विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालून त्यांनी सुंदर विज्ञान कथा लिहिल्या. अलीकडे पालकांना मुलांना काय वाचायला द्यावं असा प्रश्न पडतो की नाही, तर जयंत नारळीकर यांची पुस्तकं हे यावरचं सुंदर उत्तर आहे. हो की नाही? तुम्हीच ठरवा बरं. समाजात वैज्ञानिक वातावरण तयार व्हावं, विज्ञान विषयाची गोडी मुलांमध्ये निर्माण व्हावी या दृष्टीने त्यांनी हे लिखाण केलं आहे. त्यांनी एक कथा लेखनाला सुरुवात केली तेव्हाची गोष्ट. त्यांच्या लिखाणाची ताकद सांगण्यासाठी खरंच ही गोष्ट ना पुरेशी आहे. तर झालं असं की 1974 साली मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान कथांची स्पर्धा आयोजित करण्यात आली. आपण जर आपल्या नावाने कथा पाठवली तर कदाचित त्याचा परिणाम निर्णयावर होऊ शकतो. म्हणून त्यांनी आपल्या नावाच्या अद्याक्षरांचा उलटा क्रम लावून नारायण विनायक जगताप या नावाने विज्ञान कथा पाठवली आणि त्या कथेला पहिलं पारितोषिक मिळालं. अशा कितीतरी गोष्टी सांगाव्यात. भारत देशाची सेवा करण्यासाठी परदेशात राहण्याचा मोह आवरून ते भारतात आले. 1972 साली TIFR मध्ये म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. जवळजवळ 1989 पर्यंत त्यांनी या संस्थेत काम पाहिलं आणि मग त्यांनी इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स अर्थात आयुकाची उभारणी केली. त्याविषयी आपण खूप ऐकलेलं असतं म्हणून आज याविषयी अधिक बोलत नाही. पण आयुका लोकार्पण करण्याचा समारंभ जवळ आला असताना एक प्रसंग घडला, तो मात्र नक्की सांगावासा वाटतो. सगळं काम पूर्ण झालं होतं पण एका दारासमोर विटा आणि मातीचा ढीग बरेच दिवस तसाच पडून होता. कॉन्ट्रॅक्टरला अनेकदा तो उचलायला सांगूनही त्यांनी काही उचलला नव्हता. हे पाहून नारळीकरांनी काय केलं तर स्वतःच घमेला आणि फावडं हातात घेऊन तो ढीग उचलू लागले. अर्थातच कामगार ते पाहून खजील झाले आणि त्या रात्रीच त्यांनी सगळं काम पूर्ण केलं. या अशा प्रज्ञावंत, नीतिमान शास्त्रज्ञ आणि साहित्यिकाला निरोप देणं खरंच अवघड आहे.
त्यांची स्मृती जपत असताना आपण विज्ञानविषयक जागरूकता वाढवूया. केवळ मार्कांमागे न धावता सायन्स म्हणजे फक्त स्कोरिंग सब्जेक्ट हा मर्यादित विचार सोडूया. अभ्यास कसा करावा हे सुद्धा नारळीकरांकडून शिकायला हवं. त्यासाठी काही पुस्तकं खाली सुचवतो आहोत, ती नक्की वाचा आणि विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना वाचायला द्या. कारण आपल्या देशाला एक नाही तर शेकडो जयंत नारळीकर हवे आहेत. हा खरं तर खऱ्या अर्थाने विशेष भाग. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की तुमच्या प्रतिक्रियेमधनं कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही आमची वाहिनी, तिला पसंती द्यायची आहे, तिचा प्रसार करायचा आहे आणि तिचे सभासद व्हायचंय. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचा भाग लगेच पाहता येईल. खरंच हे असे वेगळे विषय आपल्या मराठी माणसांची, मराठी साहित्याची, मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची ओळख आपल्या नवीन पिढीला करून देण्यासाठी या आपल्या वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच हिचे सभासद व्हा आणि अनेक लोकांपर्यंत ही आपल्या मराठीची माहिती आणि महती पोहोचवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.